वाघाड पाठोपाठ तिसगाव धरणही ओव्हरफ्लो। दिंडोरीतील 4ही धरणे भरण्याच्या मार्गावर। दिंडोरी तालुक्यात 3 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील 6ही धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून तालुक्यातील वाघाड पाठोपाठ तिसगाव धरणही भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दिंडोरी तालुक्यात 3-4 दिवसात झालेल्या पावसानंतर तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून वाघाड धरणापाठोपाठ तिसगाव धरण भरले आहे। तिसगाव धरण भरल्याने शिंदवड, खेडगाव, तिसगाव, गोंडेगाव, जवळके वणी, बोपेगाव, सोनजाम, तळेगाव वणी परिसरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी मोठा प्रश्न मिटल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। पुणोगाव धरणातही मोठ्या प्रमाणात मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येत असल्याने 20-25 दिवसांपासून पाणी पुणेगाव कालव्यात सोडण्यात आले आहे, तर काही पाणी उनंदा नदीपात्रात सोडण्यात येत आहे। पालखेड धरणातही पाणी पातळीत वाढ होत असल्याने या धरणातून प्राप्त परिस्थितीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता असून पालखेड पाटबंधारे उपविभागीय अधिकारी यांनी कादवा नदी काठच्या नागरिकांना व स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.